महायुतीकडूनही काटकसर सुरू. मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इलेक्ट्रिक वाहनातून प्रवास. ताफ्यातील वाहनांची सुद्धा संख्या केली कमी. नीटची प्रश्नपत्रिका फोडणारे तिघ अटकेत. दोषींवर कारवाईसाठी सीबीआयला सर्वतोपरी सहकार्य. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली भूमिका. पेपरफुटीबाबत संघ परिवारामध्ये नाराजी. संघाची विद्यार्थी संघटना सरकारविरोधात रस्त्यावर. मतीन पटेलला दणका दिलाच. कार्यालय आणि घराचं अतिक्रमण पाडलं. कोणत्या अधिकारात अतिक्रमण पाडलं? मनपाच्या कारवाईला एमआयएम कडून आव्हान. संभाजीनगरमध्ये एमआयएमला आणखी एक झटका. नगरसेवक मिराज खाननं बनावट जन्मदाखल्यासह तिसऱ्या अपत्याची माहिती लपवली. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल 22 आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार. रोहित पवार यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ. रोहित पवारांच्या डोक्यावर परिणाम झालाय. सुनील तटकरे यांनी सुनावलं. भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळली. राज ठाकरेंना ठाणे कोर्टात हजर व्हावं लागलं. उत्तर भारतीय परीक्षार्थींना मारहाण प्रकरणामध्ये सुनावणी. शिवनिका ट्रस्टचा सचिव नामकरण आवारेला अटक. भोंदू अशोक खरात प्रकरणात आणखी एकाला बेड्या. भोंदू खरातची जगदंबा पतसंस्थेत 32 बनावट खाती. नीट परीक्षेचे पेपर फोडणारी मनीषा वाघमारे अटकेत. शुभम खैरनार नंतर तिसरी अटक पुण्यातून. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामध्ये शुभम खैरनार सीबीआयच्या ताब्यात. शुभमला मंगळवारी रात्रीच मुंबईत आणलं. महाराष्ट्र युवक काँग्रेसकडून राज्यभरात आंदोलन. नीट पेपरफुटी विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली. काटकसरीसाठी वाहतूकदारांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन. चेकपोस्ट हटवा. इंधनाची नासाडी टाळा. महिन्याला 810 कोटींचं इंधन वाया जातंय. पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्या सुद्धा घटवल्या. पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात फक्त 2 गाड्या. सोन्या चांदीची आयात कमी करण्यासाठी नवा निर्णय. सोन्या चांदीवरील आयात शुल्क वाढवलं. रुपाली चाकणकर यांची ईडीकडून पुन्हा चौकशी होण्याची शक्यता. भोंदू खरातसाठी पैशांची अफरातफर केल्याचा आहे आरोप. भुसावळमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर. महार वतन जमिनीची स्वस्तात खरेदी. अमेडियाला भोवणार. अमेडियाचा मुद्रांक शुल्क माफीचा अर्ज फेटाळला. पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टीच्या मुसक्या आवळल्या. दहशतवाद विरोधी पथकाची राज्यामध्ये अनेक ठिकाणी छापेमारी. बारामतीत पुन्हा विमान अपघात. शेतातल्या खांबाला धडकून शिकाऊ विमान कोसळलं.